and a very warm welcome to my English class. मानसी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या या सेशन मध्ये जो आपण चॅप्टर वाचत होतो द टेम्पेस्ट, ह्याचाच पुढला भाग वाचूया आणि बघूया की स्टोरीच्या एंड मध्ये काय होतं. तर चला वाचूया द टेम्पेस्ट. तर आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये वाचलं की कशा प्रकारे एरियल जो की एक स्पिरिट होता, चांगली स्पिरिट होता आणि प्रॉस्पेरोचा जो सेवक होता, तर त्यांनी कशा प्रकारे प्रॉस्पेरोचे जितकेही एनिमीज होते, जे त्याचे शत्रू होते, सगळ्यांना कसा मजा चखवला आणि त्यांच्याबरोबर खूप ट्रिक्स केल्या आणि त्यांना खूप परेशान केलं आणि शेवटी त्यांना सांगितलं की हे सगळं तुम्ही जे वाईट केलं प्रॉस्पेरो बरोबर त्याचाच हा नतीजा आहे. आता ह्याच्याबरोबर पुढे ऐकू वाचूया आपण. King Alonso and the loyal Lord Gonzalo were filled with grief for all the injustice that had been done to Prospero. तर ह्याच्यात काय सांगते की किंग अलान्झो जो होता राजा आणि जो लॉयल लॉर्ड गॉन्झेलो ज्यांनी की त्याची हेल्प केली होती, ते दोघं फिल्ड विथ ग्रीफ, तर त्यांना खूप दुःख आणि पश्चाताप झालं फॉर ऑल द इनजस्टिस, जेही इनजस्टिस जो अन्याय झाला होता प्रॉस्पेरो बरोबर त्याच्याकरता, दॅट हॅड बीन डन टू प्रॉस्पेरो, जे त्याच्याबरोबर जितकंही अन्यायपूर्ण काम झाले त्याच्या कारणाने ते लोक खूप दुःख आणि पश्चातापनी भरले. इन दिस रिपेंटंट मूड एरियल ब्रॉट दॅम बिफोर प्रॉस्पेरो. तर अशाच मूड मध्ये जेव्हा ते लोक होते, म्हणजे पश्चातापच्या मूड मध्ये होते, तेव्हा एरियल त्यांना प्रॉस्पेरो समोर घेऊन जातो. At first they could hardly recognize the former Duke of Milan, for he was clothed in his magic robe. तर पहिले ते लोक जे आहे त्याला ओळखूच नाही पावत, कारण की जो ड्यूक ऑफ मिलान मध्ये जो प्रॉस्पेरो असतो त्याला नाही ओळखू पावत, कारण की तो आपले मॅजिक रोब मध्ये म्हणजे जे जादुई कपडे असतात त्याच्यामध्ये होता तो. बट प्रॉस्पेरो रिव्हील्ड हिमसेल्फ टू देम इन हिज ओन फॉर्म. मग नंतर जे आहे प्रॉस्पेरो त्याला त्या दोघांना आपला जो असली फॉर्म आहे तो दाखवतो. ही थँक गॉन्झेलो फॉर हिज काइंडनेस, आणि तो गॉन्झेलो थँक करतो त्याच्या काइंडनेस करता, जे त्यांनी सर देता दाखवली त्याच्यासाठी. अँड रिप्रोच द किंग अँड अँटोनियो फॉर देअर ट्रेचरी. आणि जो किंग असतो आणि जो अँटोनियो असतो त्याच्याकरता त्यांना जे आहे रिप्रोच करतो आणि त्यांना दुत्कारतो, त्यांनी जे गलत केलं असतं त्यांच्याकरता. द किंग अँड द अदर कोर्टियर्स वर अशेम. आता राजा आणि जितकेही बाकीचे सभागण असतात सगळेजण खूप जास्त लाजिरवाणे होऊन जातात. दे बेग्ड प्रॉस्पेरोस फॉरगिव्हनेस. ते लोक सगळे त्याच्याशी क्षमा मागू लागतात. आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सिन्स, क्राईड किंग अलान्झो. तर अलान्झो राजा जो असतो तो म्हणतो की मला माझ्या पापांची सजा मिळून गेली आहे, मी आधीच मी त्याची सजा भुगततो आहे. सिन म्हणजे काय असतं? पाप असतं. फॉर आय हॅव लॉस्ट माय सन अँड माय किंगडम इज विदाउट अन हायर. तर कारण की मी आपला मुलगा जो आहे तो मी हरवून चुकला आहे, कारण की आता माझा मुलगा जिवंत नाहीये, त्याला हेच वाटतं की त्याचा मुलगा आता मरून चुकलेला आहे, आणि माझा जो राज्य आहे ते बिना उत्तराधिकारीचे आहे. हेअर म्हणजे काय? उत्तराधिकारी. त्याला कोणी उत्तराधिकारी आता नाहीये. प्रॉस्पेरो ड्रू बॅक अ कर्टन फ्रॉम द एंट्रन्स ऑफ हिज केव. तर ह्याच्यावरती प्रॉस्पेरो जे आहे तो काय करतो, एक पडदा असतो जो की त्याच्या केव, जो गुफा असते त्याच्या एंट्रन्स वरती, म्हणजे जिथे जिथून घुसतात ती एंट्रन्स असते तिथे लागलेला असतो, तो तिला हटवतो. इनसाइड दे सॉ फर्डिनँड अँड मिरांडा हॅपीली प्लेइंग अ गेम ऑफ चेस. तर आतमध्ये ते लोक बघतात की फर्डिनँड आणि मिरांडा जे असतात दोघे जण खूप प्रसन्नतेने गेम ऑफ चेस, चेस खेळत असतात. चेस म्हणजे काय? बुद्धिबळ, शतरंज जे असतो तो गेम खेळत असतात आणि ते लोक फार प्रसन्न असतात. हाऊ हॅपी एलान्झो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. तर एलान्झो किती प्रसन्न होतो पाहून आपल्या हरवलेल्या मुलाला. हाऊ थ्रिल्ड ही वॉज टू हिअर दॅट फर्डिनँड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलॅन्स ब्युटिफुल डॉटर. आणि ह्याच्याच बरोबर तो खूप थ्रिल्ड होतो, खूप उत्साहित होतो हे ऐकून की फर्डिनँड जो आहे तो ड्यूक ऑफ मिलान, जो म्हणजे की प्रॉस्पेरो आहे, त्याच्या सुंदर मुलीशी लग्न करणार आहे, हे ऐकून तो अनेक जास्त प्रसन्न होऊन जातो. सो इट ऑल एंडेड हॅपीली. तर आता हे जे आहे हे सगळं खूप प्रसन्नतेने सगळं संपतं. प्रॉस्पेरो अश्योर्ड देम दॅट देअर शिप वॉज सेफली अँकर्ड. तर प्रॉस्पेरो जो आहे तो त्यांना अश्योर करतो की त्यांची जी शिप आहे, त्यांचा जो जहाज आहे तो एकदम सेफली, सुरक्षित प्रकारे जे आहे पोहोचून जाईल. अँड ईच अँड एव्हरी सेलर वॉज सेफ ऑन बोर्ड. आणि जितके सेलर होते ते बोर्डवरती ते सगळे सुरक्षित आहे, कोणाला काहीच क्षती नाही झाली आहे, हे सगळं तो त्यांना सांगतो. ऑन द फॉलोइंग डे दे ऑल सेट सेल फॉर नेपल्स. आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी, दुसऱ्या दिवशी सगळेजण मिळून जे आहे नेपल्स करता, जे त्यांचं राज्य असतं तिथल्या करता निघतात. वेअर फर्डिनँड अँड मिरांडा
वर टू बी मॅरिड, जिथे की फर्डिनांड आणि मिरांडाचं लग्न होणार असतं. वेविंग दॅम गुड बाय, एरियल प्रॉमिस्ड दॅम काम सीज अँड फेवरेबल विंड्स. आता त्यांना गुड बाय म्हणून एरियल त्यांना प्रॉमिस करतो, वचन देतो, काम सीज म्हणजे की त्या समुद्रामध्ये कधीच कोणची उथलपुथल नाही होईल, कधीच कोणचं जे आहे जो टेम्पेस्ट आला तर तुफान तो नाही येईल, अशा प्रकारे त्यांना वचन देतो. आणि फेवरेबल विंड्स, ह्याच्याच बरोबर फेवरेबल विंड्स की ते जे वारं आहे तेही चांगलं चालेल तिथून, म्हणजे तिथून त्यांना कोणची पण हानी, क्षती किंवा डेंजर नसतं, हे त्यांना तो प्रॉमिस करतो. प्रॉस्पेरो हॅड सेट हिम फ्री टू वेंडर वेअर ही वुड, ॲज फ्री ॲज द एअर. तर प्रॉस्पेरो त्याला फ्री करून देतो, त्याला मुक्त करतो, ताकी तो जिथे आहे तिथे जाऊ शके. ॲज फ्री ॲज द एअर, असं फ्री जसं की कोणतं वारं असे, वाऱ्यासारखं त्याला फ्री करून देतो. Thus after many years of hardship, Prospero was back in Milan. तर अशा प्रकारे किती वर्षांची हार्डशिप नंतर, म्हणजे की कठीणाई नंतर प्रॉस्पेरो परत मिलानला परत येऊन जातो. वेर इज पीपल वेलकम्ड हिम विथ ग्रेट लव्ह एंड जॉय. तिथे सगळे लोक त्याचं खूप प्रेमाने आणि आनंदाने जे आहे स्वागत करतात. ही डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. तर तिथे तो निर्णय घेतो की आता तो कधीच मॅजिक जे आहे ते नाही करेल, आता तो जादू नाही करेल, आणि आपलं जी छडी असते ती जोडून देतो जादूची. ही वॉज हॅपी अँड प्लीज टू बी बॅक इन मिलान. तर तो खूप खुश असतो आपल्या जे आहे मिलानला आपल्या जागी परत येऊन. बट ही वॉज हॅपी अबव ऑल टू फॉरगिव्ह हिज ओल्ड एनिमीज हु हॅड रॉंग्ड हिम क्रुएली. पण सर्वात जास्त तो प्रसन्न असतो की त्यांनी त्याचे जितकेही जे आहे एनिमीज, शत्रू आहे, सगळ्यांना त्यांनी क्षमा केलं असतं, म्हणून तो प्रसन्न असतो. इवन दो दे हॅड बीन ॲट हिज मर्सी, हालाकी ते सगळे आता अजूनही त्याच्या मर्सी म्हणजे दयेवरती असतात. ही डिड नॉट टेक रिव्हेंज ऑन देम, पण तो त्यांच्या बरोबर रिव्हेंज म्हणजे बदला नाही घेत. बट व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम, पण खूप महानतानी मोठेपणा दाखवून सगळ्यांना क्षमा करून देतो. तर सुंदर होती ना कहाणी, खूपच मजेदार आणि छान, आणि काय काय किती अप्स अँड डाऊन्स होते कहाणीमध्ये. तर अशी कहाणी तुम्हाला जरूरच आवडली असेल. आपण याचा एक आता एक्सरसाइज पार्ट बघूया. बघा इथे मॅच द पॅराग्राफ्स इन कॉलम ए विथ देअर सुटेबल टायटल्स इन कॉलम बी. इथे पॅराग्राफ्स दिले, त्यांचं सुरुवाती लाईन आणि एंडची लाईन दिलेली आहे. ओनली द फर्स्ट अँड लास्ट वर्ड्स ऑफ द पॅराग्राफ आर गिव्हन इन कॉलम ए टू आयडेंटिफाय इट. त्यांना म्हणजे की ओळखाय करता पहिली आणि आखरी लाईन दिलेली आहे. आणि इथे त्याच्याशी टायटल्स, की आपण कोणते टायटल्स त्या पॅराग्राफला देऊ शकतो, असे काही टायटल्स दिले आहेत. तर बघा, नाव अँटोनियो वॉज ट्रेचरस मॅन, आणि इथपासून घेऊन इट्स वेल्थ अँड पॉवर. तर ह्याच्याकरता जे आहे टायटल कोणचं होईल, डी, म्हणजे प्रॉस्पेरो लुजेस हिज ड्यूकडम. प्रॉस्पेरो आपलं जे ड्यूकडम जे त्याचं समाप्त होतं, हरवून जातं, म्हणजे की तो छिनून घेतलं जातं त्याच्याशी, तर हे ह्याचं टायटल होईल. सेकंड आहे इन द वुड्स नियर बाय, प्रॉस्पेरो हिज टास्क प्रॉपरली. ह्याचं काय होईल, सेकंडचं एफ, म्हणजे कॅलिबॅन सर्व्स प्रॉस्पेरो. कॅलिबॅन जो की सायकोरेक्सचा मुलगा असतो, तो प्रॉस्पेरोला सर्व करतो, सेवा करतो, तर हे याचं टायटल होईल. थर्ड आहे नोईंग दॅट इज एनिमीज वर नियर, इथपासून घेऊन ऑल पीपल ऑन बोर्ड इथपर्यंत. थर्डचं आहे ए, प्रॉस्पेरो क्रिएट्स अ स्टॉर्म. जेव्हा त्याला कळतं की सगळे त्याचे शत्रू जवळ आहे आणि तो स्टॉर्म बनवतो, तर प्रॉस्पेरो क्रिएट्स अ स्टॉर्म. मग आहे हॅव्हिंग नॅरेटेड दिस स्टोरी, प्रॉस्पेरो इथपासून घेऊन डाऊन विथ द शिप. इथलं फोर्थ आहे बी, एरियल रिपोर्ट्स अबाउट द स्टॉर्म. एरियल जे आहे सगळा रिपोर्ट करतो स्टॉर्मचा, म्हणजे तुफानचा, त्याला आपल्या मालिकला प्रॉस्पेरोला. मग आहे मेनी मोर ट्रिक्स डिड एरियल प्ले, इथपासून घेऊन टच द फूड. ह्याचा आहे एरियल इज अ मिस्चिवियस स्पिरिट. ठीक आहे, म्हणजे की एरियल एक जे आहे शैतानी असा होता. शैतान म्हणजे खराब सेन्स मध्ये नाही, पण तो खूप मिस्चिफ म्हणजे काय, जे लहान मुलं जशी शैतानी करतात तसं वाला. आणि लास्ट आहे दस आफ्टर मेनी इयर्स इथपासून घेऊन व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम. तर ह्याचं आहे ई, मिलान वेलकम्स प्रॉस्पेरोज रिटर्न. तर म्हणजे की मिलान जे आहे प्रॉस्पेरोचं परत जे आहे वेलकम करतो. तर अशा प्रकारे आहे. ह्याच्यानंतर जे आहे आपलं ऍक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश, हे टुरिझम वरती आधारित आहे. हे आपण वाचायचं नेक्स्ट सेशन मध्ये करूया. ह्याच्याशी रिलेटेड एक एक्सरसाइज आहे, ती आज आपण एक बघू आज. सो बघा, प्रिपेअर अ टुरिस्ट लीफलेट फॉर अ हिस्टॉरिकल प्लेस ऑर अ हिल स्टेशन. कोणत्या ऐतिहासिक जागे करता किंवा कोणत्या हिल स्टेशन करता आपल्याला एक टुरिस्ट लीफलेट तयार करायचं आहे. टुरिस्ट लीफलेट म्हणजे नेमकं काय असतं, की ज्याला पाहून जे टुरिस्ट लोक असतात, जे की कुठे फिरायला जातात, तर ते लोक तिथे
त्या जागेचं लिफलेट बघतात की ते कसं पोहोचायचं, काय काय आहे इथे, आणि मग त्या हिशोबाने ते लोक आपलं जायचं नक्की करतात. तर बघा, प्लेस आपण घेतलं एक हिल स्टेशन महाबळेश्वर. तुम्ही नक्कीच गेले असाल, नाही गेले असाल तर तुम्हाला इथे खूप सारे पॉइंट्स मिळतील जिथे की तुम्ही जायला तुम्हाला मदत मिळेल. महाबळेश्वरच्या बद्दल बघा, स्पेशल फीचर्स, याचे जे स्पेशल फीचर्स आहेत ते काय आहेत? द जंगल्स ऑफ महाबळेश्वर आर नोन फॉर देअर डेन्सिटी and a stunning array of birds and wildlife located in western ghats at the elevation of approximately 353 meters. म्हणजे वेस्टर्न घाट्स वरती हे लोकेटेड आहे 353 मीटर्स वरती, म्हणजे की ह्याचं लोकेशन आहे, जी उंचाई आहे. आणि ह्याच्याच बरोबर खूप घने इथे जंगल आहेत, वाईल्ड लाईफ आहे खूप सुंदर पाहण्यासारखी. तर हे स्पेशल फीचर आहे. इट ऑफर्स अपीलिंग व्यू ऑफ एव्हरग्रीन व्हॅलीज अँड हिल्स ऑफ द कोंकण. तर हे कोंकणचे जे पर्वत आहे आणि व्हॅलीज आहे, अगदी हिरवे गार, सगळं पाहून खूप मनाला शांती मिळते. अँड द डेक्कन कोस्ट, तर हे सगळं इथे आहे. द क्लायमेट इज कूल, जो मौसम आहे तो थंडा असतो, आणि प्लीझेंट, सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ स्ट्रॉबेरीज. आणि म्हणून इथे स्ट्रॉबेरीज खूप होतात, तर स्ट्रॉबेरीचे कल्टिवेशन करता, त्याला उपसवाय करता इथे अगदी बरोबर म्हणजे मौसम असतो. मग डिस्टन्स बघा, डिस्टन्स काय आहे? मुंबईपासून महाबळेश्वरचा आहे 262 किलोमीटर्स, पुणेपासून आहे 125 किलोमीटर्स, सातारापासून 62 किलोमीटर्स, आणि महाडपासून सगळ्यात जवळ महाड आहे ते 32 किलोमीटर्स. हाऊ टू गो देअर, तिथे कसं पोहोचायचं? तर जर तुम्ही एअरनी जाताय, बाय एअर, तर पुणे एअरपोर्ट सगळ्यात जवळ आहे, लाईज 120 किलोमीटर फ्रॉम द प्लेस इज द नियरेस्ट एअरपोर्ट. तर हे सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे, जे की 120 किलोमीटर दूर आहे. रेल, जर ट्रेननी जात आहे तर सातारा इज द नियरेस्ट रेल्वे स्टेशन, हा सगळ्यात जवळचा आहे रेल्वे स्टेशन, अबाउट 62 किलोमीटर्स, हे 62 किलोमीटर्स दूर आहे. आणि जर रोडनी जात आहे तर बस वगैरे नाही आहे. मेनी एसटी बसेस रन फ्रॉम मुंबई अँड पुणे, मुंबई पुणे सगळीकडनं बसेस चालतात. प्रायव्हेट बसेस अँड टॅक्सीज आर ऑल्सो अवेलेबल. आणि त्याचबरोबर प्रायव्हेट बस जे आहेत ते आणि टॅक्सीज सुद्धा चालतात, जे आहे महाबळेश्वर करता. अकोमोडेशन म्हणजे राहायची काय व्यवस्था आहे तिथे? महाबळेश्वर हॅज नो डर्थ ऑफ अकोमोडेशन ऑप्शन्स, म्हणजे तिथे राहायची काहीच कमी नाहीये, त्याचे ऑप्शन्स खूप सारे आहेत. देअर आर मेनी हॉटेल्स रेंजिंग फ्रॉम डिलक्स टू बजेट, म्हणजे महागशी महाग हॉटेल पासून घेऊन अगदी बजेटवाले तुम्हाला हॉटेल्स पण मिळतील. अदर ऑप्शन्स इन्क्लूड टुरिस्ट लॉजेस, आणि जर तुम्ही काही बघायला जाल तर त्याच्यात लॉजेस आहेत, गेस्ट हाऊस, प्रायव्हेट बंगलोज सुद्धा देतात लोक, आणि MTDC रिसॉर्ट, हे सगळं पण मिळू शकतं राहायसाठी. फूड, आता तिथे कशा प्रकारचं खायचं मिळतं? महाराष्ट्रीयन अँड एनी टाइप ऑफ इंडियन अँड कॉन्टिनेंटल फूड्स आर अवेलेबल. मराठी फूड तर आहेच, म्हणजे आपला ह्याच्याशिवाय इंडियन, कॉन्टिनेंटल सगळ्या प्रकारचं तुम्हाला खायला मिळेल इथे. महाबळेश्वर इज फेमस फॉर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, मिल्कशेक, जॅम, जेली एक्सेट्रा, कारण की इथे स्ट्रॉबेरीज खूप होतात, तर म्हणून स्ट्रॉबेरीशी रिलेटेड जे आहे खूप तुम्हाला पदार्थ मिळतील इथे महाबळेश्वरला. क्लायमेट, क्लायमेट कसं आहे? थ्रू आउट द इयर द क्लायमेट इज माइल्ड अँड प्लीजिंग. पूर्ण वर्षभर इथला जो क्लायमेट आहे, वेदर आहे, तो खूप छान असतो, प्लीझेंट असतो, अगदी राहण्यासारखा. गरमी वगैरे अगदी नसते. इट रिसीव्स इनसेसेंट शावर्स फ्रॉम जुलै टू सप्टेंबर वेन टेम्परेचर रेंजेस बिटवीन 20 to 25 डिग्रीज. तर जुलै ते सप्टेंबरच्या मध्ये 20 ते 25 डिग्री इथलं जे आहे टेम्परेचर राहतं, आणि खूप छान पाऊस वगैरे असतं, हिरवळ असतं. तर हा जो क्लायमेट आहे तेव्हा खूप छान असतो. तर आज आपण जो आहे चॅप्टर आपला संपलेला आहे, आणि चॅप्टरशी रिलेटेड आपण सगळे जितकेही एक्सरसाइजेस ते केलेले आहेत, तर त्यांना तुम्ही परत नीट वाचा आणि समजायचा प्रयत्न करा. आणि आज आपण लाईव्ह इंग्लिश क्लासचंही सुरुवात केलेली आहे. आपण एक एक्सरसाइज केली आहे, त्याला तुम्ही बघा, आणि तशाच प्रकारे आपण आणि काही पुढे आता बघू नेक्स्ट सेशन मध्ये की लाईव्ह इंग्लिश मध्ये काय आहे आणि त्याला कसं करायचं. चला, आज आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.